नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत गॅस दिला जातो। मग त्यासाठी ई-केवायसी केली तरच मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे। तर मित्रांनो, त्या संबंधात काय बातमी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर लवकर ई-केवायसी करून घ्या। तर मित्रांनो, राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे। या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावी। तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे। तर मित्रांनो, गॅस एजन्सीत जाऊन ई-केवायसी करायची आहे आणि जे बँक खाते देणार आहे ते आपले आधार संलग्न असणे गरजेचे आहे। तरच तुम्हाला त्या मोफत गॅस सिलेंडरचे पैसे हे त्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तरी लवकरात लवकर आपली ई-केवायसी त्या ठिकाणी जाऊन करून घ्यावे। गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे। परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। त्यांना गॅस भरणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात। त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरची पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, म्हणजे आपल्याला याचा फायदा मिळेल। ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील। सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड लागेल, नंतर रेशन कार्ड लागेल, नंतर बँकेचे पुस्तक लागेल आणि रेशन कार्ड नसेल तर तुमच्या पत्त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणचं लाईट बिल सोबत न्यावं लागेल। या सर्वांची झेरॉक्स करून तेथील फॉर्म भरून गॅस एजन्सीमध्ये द्या, म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल। अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।